असं म्हणतात आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही का ते तुम्हाला सांगते. आज सकाळीच मी संभाजीनगरवरून माझ्या सासरी जाण्यासाठी निघाले. सासरी जायचं कारण असं की आमच्या इकडे चालू आहे सप्ताह आणि माझ्या पिलूला देखील मी 15 दिवस झालं भेटले नव्हते. आता सासरी जाताना बस ही माझ्या माहेराहून देखील जाते. तिथं जास्त वेळ नाही, 5 मिनटंच फक्त थांबते. तरी देखील माझी मम्मी एवढ्या उन्हातानाचं घर, बस स्टँड इतकं दूर असताना देखील मला भेटायला आली. तिला माझ्यासाठी, पृथ्वीसाठी थोडासा खाऊ द्यायचा होता. आता आईशिवाय एवढ्या उन्हातानाचं आपल्याला भेटायला कोण येणार नाही का. आता तिला माहीत होतं की फक्तच 5च मिनिटासाठी आपली भेट होईल, तरी देखील ती एवढ्या दुरून आलेली आणि हा माझा भाऊ देखील. आता शेवटी आपलं कुटुंब हे कुटुंबच असतं आणि आई ही आईच असते. सासरी पोहोचले आणि या सगळ्या आहेत माझ्या जाऊबाई. आता आम्ही ठरवलेलं की एकाच प्रकारच्या, एकाच थीमच्या आपण साड्या घालूयात. आता सप्ताह म्हटलं की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण हे सगळं मंदिरात असतं आणि माझ्या पिलूला असं पंक्तीमध्ये बसून जेवायला खूप जास्त आवडतं. आता जेवण वगैरे झालं, घरी आलो. तिकडे तर काही फोटो काढता आले नाहीत, म्हणून या सगळ्या माझ्या गोड गोड जाऊबाईंसोबत मी इकडे फोटो काढले. गॅस संपलेला म्हणून सासूबाईंनी चुलीवरती असा चहा बनवायला घेतला. आता चुलीवरची भाजी असो, पोळी असो, चहा असो, सगळं जास्त चवीला छान लागतं. आणि आता याला काय कळायला पाहिजे, तर हा देखील म्हणत होता की मम्मी चुलीवरचा चहा खूप छान लागायला लागलाय म्हणून. आता त्याने देखील खेळणीतल्या कपामध्ये घेऊन मस्त असा चहा एन्जॉय केला. आता त्याचा फोटो काढतीये. त्याला वाटलं माझ्या आजीचा का नाही काढत आहे, म्हणून मला सांगत होता की मम्मी आजीला देखील घे म्हणून. तर असो, रात्रीच्या जेवणासाठी मस्त आम्ही मंदिरात जेवायला गेलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.